झाडं भरपूर आहेत, सावली भरपूर आहे, जवळ पण आहे शाळेला आणि शेतापर्यंत रस्ता पण चांगला आहे. मग ठरलं आमचं की बाबा इथं घ्यायचं. मुख्याध्यापक सर ट्रेनिंगला होते, जे आम्हाला ध्यानीमनी नसताना एवढं सुंदर आजचा दिवस त्यांच्यामुळे आम्हाला बघायला मिळतोय. आणि या वनभोजनाला आवर्जून या ठिकाणी आपल्या या शाळेमध्ये ज्यांनी काम केलेलं पूर्वी आणि सध्याचे कर्जा केंद्राचे, चपळगाव केंद्राचे केंद्र प्रमुख आणि ज्यांची ख्याती महाराष्ट्रभर आहे, असे एक म्हणजे सर्जनशील व्यक्तिमत्व असलेलं, दुसऱ्यांना प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक श्री जीवराजजी खोबरे साहेब. आज 14 फेब्रुवारी आहे आणि जगभर हा दिवस आज प्रेम दिवस किंवा व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातोय. आणि आपल्याला असं निदर्शनास येतं, बघण्यात येतं की आपलेपणा कमी होत चाललाय, जिव्हाळा कमी होत चाललाय, एकमेकांमधली नाती दुरावत चाललेली आहेत, प्रेम कमी होत चाललेलं आहे, पैशाला महत्व आहे, माणसाला महत्व नाही असं होऊन बसलंय. आणि असे जगामध्ये आम्हाला वाटलं होतं की कधीच कल्पना केली नव्हती की वनभोजन अशा पद्धतीनं आनंदाचा दिवस आजचा असेल. आणि तो प्रेमापोटी एवढं सगळं काही कोणीतरी करू शकतं, हे एक उत्तम उदाहरण म्हणजे बाबा आहेत. तर त्यांचे उत्तरही कधीच होता येणार नाही, परंतु शाळेच्या वतीनं आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं, शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं हा सुंदर उपक्रमाला आम्हाला हा कॅम्पस आणि आमच्या चिमुकल्यांना स्नेहभोजन आणि वनभोजनाची संधी दिली, त्याबद्दल मी बाबांचं, त्यांच्या परिवारांचं, सर्वांचं मनापासून आभारी आहे. तर मी आजचे जे आमचे साहेब आहेत खोबरे साहेब, त्यांना विनंती करतो की बाबांचं सपत्नीक सत्कार आपल्या शाळेच्या वतीनं करावा, अशी मी त्यांना विनंती करतोय. कविवर्य शेख सर यांना विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम आजचे अन्नदाता बाबा यांचे मी सर्वांच्या वतीने मनस्वी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. कारण शेतकरी जगला तरच आपण जगतो. साऱ्या जगाचा पोशिंदा कोण आहे? शेतकरी आहे. साऱ्या जगाचं पालन पोषण कोण करतो? शेतकरी करतो. 23 डिसेंबरला असतो, लक्षात ठेवा बरं का. आपण शाळेचे दिन लक्षात ठेवतो, पण शिक्षक दिन, आपला शेतकरी दिन कधी असतो हे आपल्याला माहित नसतं. त्यामुळे आता लक्षात ठेवा की 23 डिसेंबरला राष्ट्रीय शेतकरी दिन असतो, हे पक्क लक्षात ठेवायचं. आपण बळीराजा साऱ्या देशात साजरा होतो शेतकरी दिन, त्याला शुभेच्छा देण्यात सारा समाज तल्लीन. तो आहे जयघोष खूप वाजत गाजत. थोडे हो अंतर्मुख करू विचार्या बळीचा, त्याच्या आत्महत्येचा का मुद्दा बनतो कळीचा. तो आंदोलन आज पण भारत देशामध्ये आंदोलन करतोय आंदोलन, हमी भाव मिळण्यास लढतोय आमरण. काय आता किती बोलता येत आहे, पण काही लोक अजून जेवणार आहेत, ते रागाने बघायला हिना या मात्र थोडं घेवडा करा, शजीरा ठेवडा करा, आंबील कुडदारा मा खेळू कतारा ना फट्ट्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हालळीच्या वतीने एक चांगलासा कार्यक्रम या रम्य अशा झाडाखाली आपण आयोजित केलेला आहे. सगळे मुलं ऐकताय का? येत आहे का माझा आवाज? कोण कोण खीर खाल्ली हात वर करा बघू. हात खाली करा. दोनदा कोण खीर खाल्ली हात वर करा. हात खाली. तिसऱ्यांदा खायची
बस. आता बघू कोण बोलतंय कोण ऐकतंय बघू माझा. ऐकणार का सगळे? 5च मिनिटं बोलतो, 5च मिनिटं बोलू. चला छान. तुमची परवा सहल पण झाली. हो सर. मस्त फिरून आला सगळे. हो सर. बरोबर आहे ना? हो आणि सर. इथे पुन्हा वनभोजनासाठी आलात. कोण दिलंय तुम्हाला हे सगळं जेवण? बाबांसाठी एकदा टाळ्या वाजवा बघू. या सगळ्या स्टेजवरील सगळे आमचे मुख्याध्यापकापासून शिक्षक वृंद, गावातील मान्यवर मंडळी, सगळे तरुण मित्र, विद्यार्थी मित्र, मैत्रिणींनो, आणि ह्या माझ्या सगळ्या लेकी बहिणी. तिकडे चपाती पण कोणीतरी बनवायला लागले बघा. खाल्ले तुम्ही, बनवायला लागले तिकडे. त्यांच्याकडे कुणाचंच लक्ष नाही. असं गरम गरम चूल आहे, तवा तापलेला आहे, चपात्या छान झालेत म्हणून ते कष्ट करतात. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा की. आता तुम्ही साहेब म्हणून माझ्यासाठी टाळ्या वाजवता, बिनकामाच्या टाळ्या. खऱ्या टाळ्या कोणासाठी असतात? आपल्यासाठी, ज्यांनी कष्ट करतात त्यांच्यासाठी, ज्यांनी जीव घातलं त्यांच्यासाठी. मित्रांनो, अशा बाबांची संख्या कमी व्हायला लागली आता. बरोबर आहे ना? आपण जसे मोठे व्हायला लागलो तसे जीनची पॅन्ट घालायला लागलो, टी शर्ट घालायला लागलो, वडिलांना हाय हाय म्हणा लागलो. आता आईंना पाया पडायचं बंद झालंय, वडिलांना पाया पडायचं बंद झालंय, लोकांना मदत करायचं बंद झालंय, दारात कोणीतरी भिकारी आलं तर दान द्यायचं बंद झालंय. कमी झालंय आता. लोक पैसे कमवा लागलेत. पैसे काय कमवा लागलेत? सगळ्या लोकांना पैसा पाहिजे. फक्त काय पाहिजे? पैसा पाहिजे. पैसा कमवून काय करायचं? मोठं घर बांधायचं, बंगला. काय बांधायचं? बंगला. बंगल्यामध्ये मग पुन्हा फर्निचर, मग राजा. मग राजाला काय लागते सोबत? पलंग. राणी लागते का नाही? राणी. मग त्या आई वडिलाला कोण बघत नाही. आम्ही दोघं राजा राणी, आम्ही दोघं राजा राणी. म्हातारा म्हातारी जेव्हा उपाशी तेव्हा एक चपाती घातली काय, नाही घातली काय, राजा राणी सुखी आहेत का नाही? मग कार्यक्रमाला जायचं, दागिने घालायचे, भारी साड्या घालायच्या, बोलायचं ना. पण नीट बोलायचं नाही एकमेकाला. तुम्ही बरे आहात का? जेवलात का? माझ्या बाजूला कोणी गरीब आहे, त्या गरीबाला काय मदत आहे का? एकेकाळी तसं होतं बरं का. तुमच्या गावामध्ये मी 30-35 वर्षापूर्वी आलो होतो इथं नोकरी करायला. 30 वर्षापूर्वी. मी आता धर्मराजे बिराजदार माझे सर आहेत माझ्यासोबत. मी गावातले माझ्या सगळ्या चौथीच्या मुलांची सगळ्यांची नावं सांगितलं. 30 वर्षापूर्वीची सगळे नावं पाठ आहेत मला. आणि आता परवा नोकरी केलो 5 वर्षापूर्वी, त्या शाळेतले नावं मला सांगताही नाहीत. मी वडजीला नोकरी केलो, नावं सांगताही नाहीत. संगदरीला काम केलो, तिथले नावं सांगता येत. पण इथले सगळे पटापट पूर्ण नाव. कसे नाव? विजयालक्ष्मीचं सांगितलं, अंबिकाचं सांगितलं, द्रौपदीचं सांगितलं, जगन्नाथचं सांगितलं, वैजनाथचं सांगितलं, प्रकाशचं सांगितलं, काशीनाथचं सांगितलं. पूर्ण नाव सगळं पाठ मला. नवलाबाईचं सांगितलं. एवढी नावं पाठ. का नावं मला लक्षात राहिले सांगा बघू? तेवढं ते प्रेम द्यायचे त्या काळात, तेवढे जवळ यायचे माझ्या. ते सिद्धाराम आता राजमानेचा आहे ना, पाय नसलेला तो आम्ही दोघं एका ताटात जेवायचो आम्ही. खूप प्रेम असायचं तेव्हा. आणि मग मला वाटायचं मी किती श्रीमंत आहे. पैसे नसायची, सायकल असायची, पण मला काय वाटायचं मी किती श्रीमंत आहे. बघा, श्रीमंती ही पैशावर मोजली जात नाही. दिसतं तुम्हाला लोकाला श्रीमंत झाला तो कुणाला टोप्या घातला, कुणाला फसवला. बरोबर आहे. रस्त्याला मिळाले 1 लाख रुपये सरकारकडून, घातला 30,000, 70,000 खिशात घातला त्यांना. 5 लाख आले. शाळा बांधायला 5 लाख आले. 1-2 लाखातच मोकळं केलं त्यांनी. 2-4 वर्षात गळा लागलं शाळाचे. मित्रांनो, जसं काळ बदलायला लागलं तसं माणूस माणसाला विसरायला लागलाय. मला खूप आनंद वाटला. बरादरी बरलेलं गल्ला पारवतो, चिंचोळी भरतो. अजून काही लोकांना माहिती नाही, तरुण लोकांना ताप होतं. ताप 90 मध्ये माझं वय होतं फक्त 21 वर्ष. आणि मग मला भेटायला इथले लोक आले माझ्या गावाला. यांना माहित नाही, काही मावशी लोकांना माहिती नाही. इथून वळसंगला चालत आले. मग पूजा मावशी आली, धर्मराजाची आई, आनंदापाची आजी आली, नीलपाची आई आली, अजून एकटे होते. अशा चौघी इथनं वळसंगला चालत आलेत. वळसंगला स्टँडवर थांबले.
अर्धा तास झालं, तास झालं, 2 तास झाले, एसटीच मिळालं नाही. आई ना हाट्यात एसटीने शिकायला लागेल बेडरी म्हणले ना हाट्यात एसटीने शिकायला लागेल नडकोत नडी चिंचोळी म्हणले त्यांनी. कुठे आले त्यांनी? चिंचोळीला. आणि मग मी असं बसलो होतो, ताप मला खूप आला होता. माझ्या जवळ बसले, आई तुळशी घ्या ना गेलं, नम गुरुजी घ्या ना गेलं, नम गुरुजी घ्या ना गेलं, कम्माली केले. बघा मी का सांगालो तुम्हाला, प्रेमाची किंमत सांगायला तुम्हाला. मित्रांनो, बाबांनी हे प्रेम पुन्हा जाग केलंय. गावातल्या आपल्या सगळ्या मुलांना जेव घालावं, आपण अन्नाचं दान करावं आणि समाजाचं ऋण फेडावं. शेखसर म्हणाले ना, आई वडिलांचं ऋण फेडावं, मित्रांचं ऋण फेडावं. ऋण फेडायचं असतंय. आपल्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली, मला पण वाटायचं आम्ही शाळेत असताना खूप लोकांनी प्रेम दिलंय, जाऊ आपण त्या गावात, किमान आपण आभार तर मानावेत. आणि म्हणून मी पळत आलो. आणि म्हणून एक केंद्र, मला खीर खायची होती, पण त्याच्या पलीकडे जाऊन मला बाबांना आभार मानायचं होतं. बाबांना, बाबांच्या सौभाग्यवतींना, बाबांच्या मुलांना, बाबांच्या सुनांना. हे जिथं असं दान दिलं जातंय बघा, तिथं पुण्याही वाढते. काय वाढते? आपण म्हणतो ना, शेतकरी माझा मायबाप, त्याच्या कष्टाला नाही मोजमाप. त्याच्या कष्टाला मोजमाप नाही. आम्हाला खूप मोठ्या पगारी आहेत, महिना झाला की दणकन पगार येत आहे, पण खूप खूप राबावं लागतं या शेतकऱ्यांना. आणि ह्या शेतकऱ्याची आपण मुले आहात. पण असं जेव्हा करत असतो ना काम, तेव्हा त्याचं सुख आपल्या घरात मिळतंय, त्याचं सुख वाढत असतंय. बघा तुम्ही, मग मुलांना संस्कार होत आहे, आपली मुलं चांगली होतात. आता विजयालक्ष्मीचा मुलगा मला भेटला, त्याने ITI झालंय त्याचं. 1 लाख पगार, 2 लाख पगार, 10,000 पगार महत्वाचं नाही. लाख रुपये पगार असलेले पण मुलं आहेत, 2 लाख पण पगार असलेली मुलं आहेत, पण नीट वागत नाहीत. संध्याकाळी त्यांना माल लागतंय, व्यसनाधीन आहेत, पत्नीचं खून करतात, बऱ्याच गोष्टी आहेत. पण 10,000मध्ये मात्र आईला चांगलं बोलतंय, गावात कुणाला तरी मदत करतंय, कुणाला तर लग्नात पळापळी करतंय आणि समाजामध्ये राहतंय. त्यांनी गर्वाने फुगला नाही आणि फुटला पण नाही. फुगा जसं फुटतंय ना मित्रांनो, सत्याच्या वाटेने चालायचं. कारण हे रामाचा देश आहे. राम पण आहे, रावण पण आहे, पांडव पण आहे, कौरव पण आहे. आलं का लक्षात तुम्हाला? आपल्याला राम व्हायचंय का रावण व्हायचंय? रामाचा नाश झाला का रावणाचा नाश झाला? कौरवांचा नाश झाला का पांडवांचा झाला? कौरवांचा झाला. सिनेमामध्ये बघा, हिरोचा मृत्यू होतोय का गुंडाचा मृत्यू होतोय? कादर खानला मारताना तुम्ही कसं करता? बॅटिंग झालं असतं, इकडे हलत असता तुम्ही, असं म्हणता का? बच्चनला मारू दे, अजय, हिरोला कोण मारू नये म्हणते का त्याचे? म्हणून आपल्याला हिरो व्हायचं. आणि म्हणून मला खूप आवडलं इथं हे संस्कार आहेत, लक्षात घ्या. हे खेडेगावात शिकलो डब्बे आणला ना, निन्ने ट्रेनिंग ना माथ्याडला. कशाला महत्व आहे? सद्गुणाला महत्व आहे, चांगल्या गुणाला महत्व आहे. लक्षात घ्या. माझ्याकडे खूप पैसा आहे, पण मी तुम्हाला बोललो नाही तर तुम्ही म्हणा नमस्कार आहे, हा इरले नमस्कार आहे, आरामात आहे. त्यांनी वाकून नमस्कार, हा इरले, हा ठीक आहे त्याला, हा आरामात आहे. आपलं कल्चर तसं आहे का? नमस्कार ना, आराम येतरी, सांगितली याला ठीक आहे. म्हणजे सद्गुण, गुण चांगले पाहिजेत. मग ते वागण्याचं असू द्या, मान देण्याचं असू द्या, खरं बोलण्याचं असू द्या, गावासाठी त्याग करण्याचं असू द्या, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मला सुखाल. शेवटी एक दिवशी सगळ्याला जायचंय. कुणाला राहायचं सांगा? सगळ्यांना जायचंय. मी किती कमवलं, खूप कमवलं, याला टोपी घातलो, त्याला टोपी घातलो, ह्याला बसवलं, त्याला मातीत घातलं, खूप मोठा झालो मी. एक दिवशी अंत आहे माझा. पण त्याच्या पलीकडं याला सेवा केलो, याला 2 घास खाऊ घातलो, याला अडचणीवाल्याला याला 10 रुपये मदत केलो, एखाद्या मुलाला पेन नाही त्याला पेन दिलो, शाळेत आलो, 5 वह्या दिलो माझ्या वाढदिवसाला. उगा मोठं टॉलबी लावून 10, 20,000, 50,000 खर्च केला, काही साध्य होत नाही. खोटं चाललंय सगळं मोठेपणासाठी. त्याच्या पलीकडे जाऊन हे शाळेत शिकणारी मुलं आहेत, देवाची रूप आहेत. सगळ्या पालकांना हात जोडून विनंती करतो, खरं मंदिर शाळा आहे. आपण म्हणतो ना, दान दिल्याने ज्ञान वाढते, ज्ञानाचे मंदिर आहे. खरं मंदिरातले देव आहेत. आपण खूप मोठी तीर्थयात्रा केली, पण हे देव जर चांगले नसले तर आपल्याला काय सांगा की आपण ग्रामसेवकाला त्याच्या मागोमागा लागतो बघा. नमस्कार साहेब, नमस्कार साहेब, तलाठी साहेब, नमस्कार नमस्कार. उतारा आहे म्हणून, पण खरे उतारे कुठे आहे? तिथं गुरुजीला कोण विचारत नाही. काय मास्तर नवरवड तिथं रट्टो भरता रट्टो होतार म्हणतात लोक. पण खरी संपत्ती तुमची कुठे आहे? खरं शेत नाही, खरी शेत इथं आहे. ಇವು ಬಿಗಡ ಸರ್ ನಿಮ್ಮ ಹೊಲ ಏನು ಇಡ್ತಾರೆ ಹೇಳ್ರಿ ನೋಡ, ಇಡ್ತಾರೆ ಅಣ್ಣ ಬಾಬಾ ಇಡ್ತಾರೆ.
ನೀವು ಗ್ರಾಮಶೇವ ಸಂಭಾಳಿಸ್ರಿ ಉತ್ತಾರೆಲ್ಲ ಪಕ್ಕ ಇಟ್ರಿ ಬಾಂದ್ ಬಂದಾರ ಬಿರ್ಸ್ ಹಾಕಿದ್ರಿ ಹುಡಿ ಪಾರ್ವಳ ಬಿಗಡಾತಾರ ಯಾರು ಮಾಡ್ತೀರಿ ಹಚ್ತಾರ ವस्त्राच्या मारतार देण्या मारतार खरे संपत्ती आणि म्हणून या लेकरांना आपण सगळ्यांनी सांभाळूया. ही प्रॉपर्टी ही इस्टेट आपली सगळ्यांची आणि ह्या इस्टेटीला तुम्ही जीव घातला. आभार व्यक्त करतो. या लेकरांच्या तर्फे खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला. तुमचं आरोग्य चांगलं राहू द्या दोघांचं. काही पीडा आली तरी टळू द्या, त्या काही आजार आला तरी वरच्यावर जाऊ द्या. दरवर्षी असं काहीतरी करणार आहोत. 10 रुपये 5 रुपये या लेकरांसाठी देत राहा. गोरगरिबांची लेकर आपल्या शाळेत शिकतात आणि म्हणून हे पुण्य सगळ्या गावांनी मिळून आपण वाढवूया आणि गाव चांगलं होऊ द्या. हे जेव्हा मोठे होतील ना, हालोळी गाव चांगलं असू द्या. सरपंच 1 नंबर गावातला, पोलीस पाटील 1 नंबर आता पण आहेत बरं का. माझ्या गोडर 1 नंबर यार मग ಇವು ಪಾರ್ವಳ ದೊಡ್ಡ ಆತಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅನ್ಸ್ಬೇಕು ಯಾನ್ ಪುಸ್ಕೊಳ್ಳೋ ಯಾನ್ ಶಾಣ್ಯಾರ ನನ್ನ ಮಗ ಎಡ್ ಶಾಣ್ಯಾನ ಹಿಂಗ್ ಶಾಣ್या समाज निर्माण आली ही अपेक्षा व्यक्त करतो. ಎಲ್ಲರಿಗೂ अभिनंदन ಮಾಡಿ धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शर्वरी आहे. म्हणतात ना, जो देतो तो देव, जो घेतो तो राक्षस. जो देतो तो देव, जो घेतो तो राक्षस. तसंच आजोबाने आमच्यासाठी आम्ही सरांना म्हटलं, सर या वर्षी आम्हाला वनभोजनाला जायचं की नाही आपण. सर म्हणाले, आपल्या गावाला पाऊस नाही, गावात कोठेही मोठे झाडच नाहीत, म्हणून आपल्याला यावर्षी आपण जायचं नाही वनभोजनला. सर म्हणाले. सगळ्यांना साक्षीचं शेत आठवलं. सगळ्यांनी सरांना म्हणले आणि आमचे भातवाले काकू, आमचे मॅडम सगळ्यांनी सरांना म्हणायला लागले, सर साक्षीचं शेत आहे, सर साक्षीचं शेत आहे. साक्षी सुद्धा म्हणायला लागली की सर आमच्या शेताला या, सर आमच्या शेताला या. सर हो म्हणायला लागले आणि साक्षींच्या आजोबांना विचारले तर साक्षी आजोबा पण राजी झाले. सर आमच्या शेताला. सर एकदाच म्हणाले, आम्हाला वनभोजन आम्हाला वनभोजनासाठी तुमचा परिसर हवा, थोडा आम्हाला उपलब्ध करून देता का तुमचा परिसर. सरांनी एकदाच म्हटला. आजोबा म्हणायला लागले, सर फक्त परिसर नाही तर आम्ही विद्यार्थ्यांसाठी जेवण सुद्धा करून देतो. म्हणूनच म्हणतात की जो देतो तो देव, जो घेतो तो राक्षस. मी आणि माझ्या शाळेचे विद्यार्थी, माझ्या शाळेच्या वतीने आजोबांना खूप खूप धन्यवाद. विशेषतः त्यांच्या घरचे मातांना, कारण त्यांनी खूप कष्ट घेऊन आमच्यासाठी जेवण बनवले आणि जे बाहेर त्यांच्या कुटुंबातील सोडून बाहेरचे जे माता आहेत त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांसाठी जेवण बनवलं. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय व्यासपीठ, आदरणीय या केंद्राचे केंद्रप्रमुख श्री खोबरे सर, आमचे मित्र बिराजदार सर, शेख सर आणि आजचे अन्नदाता. मग शर्वरी बोलली, जो देतो तो देव, असा हा देव माणूस काका, धनशेट्टी काका, ज्यांना आपण आज बाबा म्हणतोय. खरंच त्यांच्यामध्ये बाबाचे हे गुण आहेत. बाबा काय करतो, लेकरांसाठी दिवसभर राबतो, लेकरांचं पोट भरतो. तसा हा बाबा आज आपल्या सगळ्या लेकरांचं म्हणजे काळजी घेऊन त्यांना गोड मिष्टान्न खाऊ घातलेले आहेत. अशा बाबांचे मी सुरुवातीला या ठिकाणी आभार मानतो. त्यानंतर राजमाने सर, या गावचे सरपंच प्रकाश बिराजदार आणि तसेच या गावचे पोलीस पाटील आणि समोर उपस्थित सर्व गावकरी बंधू आणि भगिनी. आजचा दिवस खूपच आनंदाचा आहे. खरं तर मी 5 दिवसापासून अक्कलकोटला आहे. ट्रेनिंग चालू आहे माझं बिराजदार सरांचं, शेख सरांचं, खोबरे साहेबांचं, चौघांचं पण ट्रेनिंग आहे. सर मला फोन केले तर सर तुम्ही या कार्यक्रमाला. मी म्हटलं मला जमणार नाही सर, मी ट्रेनिंगला आहे, ट्रेनिंग सोडून येऊ शकत नाही. कारण ट्रेनिंगमध्ये अचानक कोणी आलं तर तिथं आमची ॲबसेंटी लागते, तिथं आम्हाला ॲबसेंट करते. तर म्हटलं आम्ही येणार नाही. शेवटी तुमचं प्रेम एवढं तीव्र आहे, तुमच्या प्रेमापोटी आम्हाला वेळही भेटला. तुमच्या प्रेमानं आम्हाला इथंपर्यंत खेचून आणलं. या कार्यक्रमाचा मी आस्वाद घेतलो. त्यामुळे सर्व शाळेच्या वतीनं, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं, मुख्याध्यापक या नात्यानं मी जमशेद काकाचे खूप खूप आभार मानतो. आणि असे कार्यक्रम या गावात होत आहेत ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे.
गाव कसं छोटं आहे, दुष्काळी गाव आहे, गावात पाणी नाही, पण लोकांच्या हृदयात मात्र प्रेम मात्र भरपूर आहे. असे प्रेमळ लोक मी आतापर्यंत कुठं बघितलं नाही. हे माझं 4th ते 5वं गाव आहे, परंतु एवढं प्रेमळ गाव, तेवढे प्रेमळ माणसं, शाळेकडे अजिबात कोणाचीही तक्रार येत नाही. आमच्यावर पूर्णपणे सर्वांचा विश्वास, शाळेला वारंवार तुमची देणगी, तुमचं सहकार्य भरपूर आहे. त्यामुळे या सर्वच गोष्टीसाठी मी सगळ्यांचा या ठिकाणी मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाप आणि पुण्य. एकदा काय झालं होतं, एका ठिकाणी एक 4 लोक चोर एका गावाला चोरी करण्यासाठी जात असतात. चोर चोरीच्या उद्देशाने यावेळेला निघाले. संध्याकाळ झालं की चोरी करायची आपल्याला, म्हणून ते निघाले एका गावाच्या दिशेने. अचानक काय झाला, 5 वाजेच्या दरम्यान जोरदार वारा सुटला, काळे ढग, अंधार पडू लागला आणि आता त्यांना वाटू लागलं आता आपल्याला आश्रय घ्यावा लागेल, चोरी आज काय होणार नाही. म्हणून त्यांनी आसरा शोधण्याचा प्रयत्न केला. असं एक त्यांना झोपडी दिसली सिद्धोमामाची. मग त्या झोपडीमध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी. त्या झोपडीमध्ये एक माता राहत होती, एक माया राहत होती, एक आजी राहत होती. त्या आजीला परवानगी घेतली. आम्ही कोणी त्यांनी सांगितलं नाही, ते चोर होते. म्हणजे आम्हाला थोडा आश्रय द्याल का? ठीक म्हणले, या बसा म्हणले. ती अशीच सिद्धोमामासारखी होती, दयाळू, पुण्यवान करणारी. मग संध्याकाळ झालं, पाऊस जोराचा सुरू झाला. बरं झालं आपल्याला आसरा मिळाला. मग गप्पा सुरू झाल्या. संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यानंतर आजीचं काम, नित्य काम काय असतंय, संध्याकाळी बायका काय करतात, स्वयंपाकीची तयारी करावं लागेल. एकटी होती, एक बाळ होतं. आता त्या 4 इंच पण स्वयंपाक करावा लागेल. म्हणून तिनं काय केलं, आपलं चटणी भाकर किंवा पिठलं भाकर 4 इंच आणि तिचं असं 4-5 लोकांचं स्वयंपाक बनवली. आणि स्वयंपाक तयार झाला. पाऊस सुरू झाला. त्यांचा चोरीचा सगळं विषय संपला. आज काय चोरी करायचं नाही आपल्याला, गोष्ट ऐकायचं ना तसंच. मग त्यांची गप्पा सुरू झाल्या. स्वयंपाक होईपर्यंत त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. आजी पण त्या गप्पामध्ये सहभागी होती. मग विषय कुठेपर्यंत आला, पाप आणि पुण्यापर्यंत. कुठेपर्यंत आला, पाप आणि पुण्यापर्यंत. मग पाप श्रेष्ठ की पुण्य श्रेष्ठ? किती काय करता, सगळं पाप काय करते, सगळ्यांना जीव घालते, सगळे जीव घालतात की पुण्य केलं तर काय होतंय, एवढ्याला काय होणार आहे, तुला पुण्यानं काय, असं चर्चा चालू झाली. चर्चा होता होता त्यांच्यामध्ये पैज लागली. काय पैज लागली? पाऊस जोराचा चालू आहे. आजीबाई आणि 4 लोक, त्यांची पैज लागली. तिथं त्या आंब्याच्या झाडापर्यंत जायचं. कोण शिवून येतो तो पुण्यवान. कोण शिवून परत इथपर्यंत येतो. असल्या मोठ्या पावसामध्ये काळे काळे ढग, विजा चमकतात. आणि प्रत्येक पाळी झाली. पहिल्यांदा एकाची पाळी. एक जण काय करतो, पळत पळत जातो, त्या आंब्याला शिवून पळत येतो आणि येतो, मी पुण्यवान आहे, मला माझ्या अंगावर वीज पडली नाही. दुसऱ्याची पाळी. दुसराही गेला, आंब्यापर्यंत जातो, त्याला शिवतो, परत येतो, तोही सुरक्षितपणे आला. तिसरा, चौथा, माहित आहे का? हा, 4 जण त्या आंब्याला शिवून आले. म्हणून आम्ही सगळे पुण्यवान, हे चोर आहेत. आता पाळी कोणाची आली? आजीबाईची पाळी आली. आजी म्हणलं, पैज म्हणल्यानंतर सगळ्यांना समान. आजी म्हणाली ठीक आहे, माझी पाळी आली. मग आजी काय केली, त्या लेकराला कडेवर घेतली, कारण लेकरू लहान आहे. त्या लेकराला कडेवर घेतली आणि आजी पण धावत पळत त्या आंब्यापर्यंत गेली. आंब्याला पोहोचली. अचानक जोराचा वीज कडाडली आणि त्या झोपडीवर वीज पडली आणि त्या झोपडीतले 4ही चोर जळून खाक झाले. आता मला सांगा, एवढा वेळ पाऊस चालू होता, त्या झोपडीवर वीज पडली नाही. ज्या वेळेला ती आजीबाई आणि लेकरू त्या आंब्याच्या झाडापर्यंत जाते, त्यावेळेला वीज पडते. आता कोण सांगा, पुण्य पाप काय? पुण्य. आजी काय झालं, त्याच्यावर वीज का पडली? ती पाप आहेत. म्हणजे वीज कोणावर पडते? पाप्यांवर पडते. जोपर्यंत आजीबाई त्या झोपडीमध्ये होती तोपर्यंत वीज त्या झोपडीवर पडलेली नव्हती. आणि ज्या वेळेला तो पुण्य त्या झोपडीतून बाहेर गेला, त्यावेळेला त्या पाप्याला नाश करण्याची ताकद त्या भगवंताकडे आहे. म्हणून पुण्य करत जा. काय करत जा?
पुण्य करत जा एवढं सांगायचं आहे. म्हणून सिद्धू मामाकडून असं पुण्याचं काम असंच होत राहू द्या आणि भगवंत त्यांच्यावर असंच कृपादृष्टी राहू द्या असं मी विनंती करतो. आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचं मी आभार. माझे नाव प्रगती भीमण्णा बिराजदार आहे. जे जे येते पाहिले ते हृदयामध्ये राहिले, जे जे येते पाहिले ते हृदयामध्ये राहिले. आधी त्या बाबांना नमस्कार करून मी त्या ईश्वरचरणी प्रार्थना करते की त्यांना भरपूर आयुष्य लाभो आणि माझ्याकडून सर्व विद्यार्थ्यांकडून आणि सर्व शिक्षकाकडून त्यांना आभार मानते. धन्यवाद. सर बंदे ಮಾಡ್ಬಿಡಂದ शिवाजी महाराज की जय.